हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत काय महत्त्वाचं आहे, नोकरी, अभ्यास की फक्त घर सांभाळणंच। बऱ्याच गृहिणी म्हणतात की मला घर, जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करायचा आहे, पण माझा अभ्यासच होत नाही, कारण माझा पूर्ण दिवस घरकाम करण्यात जातो। यातून मी कशी बाहेर निघू आणि घर सांभाळून सगळ्यांना हाती हाती प्रत्येक वस्तू देऊन अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही आहे। आपल्याला वाटते काहीतरी केलं पाहिजे, पण घरचे लोक मोटिवेट करत नाही, कारण त्यांना आपलं घरीच राहणं खूप छान वाटते। कारण आपल्या इकडील पुरुषसत्ताक पद्धतीत स्त्रियांची स्थिती खूप वाईट करून ठेवली आहे। तरी पण काही स्त्रिया धडपड करतात की स्वतः काहीतरी करण्याची, आणि त्या करतातसुद्धा। पण काही स्त्रिया घरालाच त्यांचं विश्व मानतात, कारण आपल्या इकडे स्त्रियांची मेंटॅलिटी तशी बनवून ठेवलेली आहे। घर साफ करणं, घरचं काम करणं, सगळ्यांना सगळ्या वस्तू हाताहातात देणे, आणि मिळाला वेळ तर टी व्ही बघणे। आपण घरात टी व्ही बघतो, टी व्हीमध्ये सिरियल सुरू असते, त्या सिरियल पण अशा बनवल्या गेल्या आहे की त्याने स्त्रियांची मेंटॅलिटी पुन्हा बिघडेल आणि पुन्हा त्या गुलामीत राहील। पण आता आपल्या स्त्रियांचे दिवस गुलामीत राहायचे नाही आहे, कारण पुरुष बाहेर जाऊन कमावतो, आपण घरीच राहतो। जरी पुरुष आपल्याला म्हणतो की तुला पैसे कमवण्याची गरज नाही, मी आहे ना, पण लक्षात घ्या मैत्रिणींनो, आपल्यासाठी फक्त पैसाच जरुरी नाही आहे। सगळ्यात जरुरी आहे तो सेल्फ रिस्पेक्ट, आणि तो सेल्फ रिस्पेक्ट तेव्हापर्यंत येत नाही जेव्हापर्यंत आपण घराच्या बाहेर निघत नाही आणि 4 पैसे कमवत नाही। जेवढं घर सांभाळणे आवश्यक आहे त्यापेक्षा कितीतरी जरुरी आहे घर करणं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं। एक स्त्री घरच्यांसाठी नेहमीच जगते, पण तिला दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठी पण जगता आलं पाहिजे। स्वतःला वेळ द्या, अभ्यास करा, नोकरी करा, जीवन जगा, जीवन फक्त घालवू नका। घरकामात तुम्ही पूर्ण आयुष्य घालवतो म्हटलं तरी ते कमीच आहे, आणि घरकाम तुम्ही पूर्ण आयुष्यभर केलं तरी तुमची व्हॅल्यू 0च राहणार आहे। आयुष्य खूप सुंदर आहे, ते नुसतंच घरकाम करण्यात वाया घालवू नका। ओके, थँक्स। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि आवडला